नमस्कार. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर, मी विश्वास टोमरे आपले स्वागत करतो. आज आपण इयत्ता तिसरी परिसर अभ्यास यामध्ये काळाची समज या भागाची माहिती घेणार आहोत. आता काळाची समज म्हटलं तर आपण यामध्ये आज, काल आणि उद्या या ज्या घडामोडी घडलेल्या असतात त्याबाबतची माहिती या काळाची समज या पाठामध्ये घेत आहोत. हा जो आहे या काळाची जर आपण विभागणी केली तर आपण 3 प्रकारे या विभागणीचा विचार करत असतो. जसं म्हणतो की आज काय होणार आहे, उद्या काय होणार आहे आणि काल काय झालं होतं, असे 3 शब्द आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या काळाची माहिती देत असतात. आता आजचा जो शब्द आहे हा आजचा शब्द आपल्याला वर्तमान काळाची माहिती देत असतो. उद्याचा शब्द भविष्यकाळाची माहिती देत असतो आणि कालचा शब्द हा भूतकाळाची माहिती देत असतो. आता इथे आपल्याला काही मी वाक्य दिलेली आहेत की जसं आज माझा वाढदिवस आहे. आता आज माझा वाढदिवस आहे या ठिकाणी आजच्या दिवसाची माहिती दिलेली आहे, म्हणजे या ठिकाणची क्रिया चालू आहे. नंतर दुसरा एक शब्द आहे त्यामध्ये उद्या माझा वाढदिवस आहे, म्हणजे उद्या येणार आहे आणि त्या दिवशी माझा वाढदिवस आहे. आणि आणखी एक शब्द आहे तो म्हणजे काल माझा वाढदिवस होता. आता वाढदिवस होऊन गेलेला आहे आणि म्हणजे या ठिकाणी ती घटना होऊन गेलेली आहे, घडून गेलेली आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला हा जो काळ आहे हा काळ समजण्यासाठी आपल्याला माहिती आहे की आपण दररोजची तारीख वगैरे जी आहेत हे आपण एका कॅलेंडरमध्ये बघत असतो. मग हा जो काळ आहे हा काळसुद्धा आपल्याला कॅलेंडर म्हणजे दिनदर्शिका जी आहे त्याचा वापर करून आपल्याला हा काळ समजून घेता येतो. आणि आपले जे शाळेचं वेळापत्रक आहे त्या वेळापत्रकासाठी सुद्धा ही दिनदर्शिका, हे कॅलेंडर अतिशय महत्त्वाचं असतं. आता या ठिकाणी तुमच्यासमोर ही एक दिनदर्शिका दाखवलेली आहे. आता इथे जानेवारीचा महिना दाखवलेला आहे आणि त्या जानेवारीच्या महिन्यामध्ये आठवड्याची वार दाखवलेले आहेत. रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार. आणि ह्या ज्या तारखा दिलेल्या आहेत, ह्या दिनांक, हे आपल्याला प्रत्येक दिवसाची तारीख सांगत असतं. मग आज समजा आजचा वार जर समजा शनिवार असेल, मग शनिवारची तारीख कोणती आहे. कालचा वार शुक्रवार होता, मग शुक्रवारची तारीख कोणती आहे. तर नंतर दुसऱ्या दिवसाचा म्हणजे रविवार आहे उद्याचा वार, मग त्याची तारीख कोणती आहे. म्हणजे अशा प्रकारे या दिनदर्शिकेचा आपल्याला उपयोग होत असतो, कॅलेंडरचा आपल्याला उपयोग होत असतो. यावरून आपल्याला काळाची माहिती समजत असते. आता मी इथे तुम्हाला काही प्रश्न दिलेत. जसं कॅलेंडर म्हणजेच आपण दिनदर्शिका म्हणतो. आता दिनदर्शिका हा शब्द आपण दररोज वापरत नाही. आपण काय म्हणतो, जरा कॅलेंडर घ्या इकडे. म्हणजे याचा अर्थ काय झाला की आपण कॅलेंडरचा शब्द मात्र आपल्या घरामध्ये वापरत असतो. मग इथे कॅलेंडरचा उपयोग कशासाठी केला जातो तर त्याचं आपल्याला काय उत्तर देता येईल. दिवस, वर्ष आणि वार मोजण्यासाठी. दिवस, वर्ष आणि वार मोजण्यासाठी कॅलेंडरचा उपयोग आपण करत असतो. दुसरा प्रश्न आहे, कॅलेंडर हे किती महिन्याचे असते. तर आपण कॅलेंडर हे 12 महिन्याचं असतं. आणि तिसरा प्रश्न आहे, कॅलेंडरमध्ये आणखी कोणकोणत्या नोंदी असतात. मग त्यामध्ये सण, उत्सव, अमावस्या, पौर्णिमा अशा अनेक प्रकारच्या नोंदी या कॅलेंडरमध्ये केलेल्या असतात. अशा प्रकारे ही आपली दिनदर्शिका आहे, हे जे कॅलेंडर आहे, या कॅलेंडरचा उपयोग आपल्याला होत असतो. आता त्या दिनदर्शिकेतले अंक आहेत. अंक हे आपल्याला तारीख समजावून सांगत असतात. आजची तारीख काय आहे. इथे सुद्धा तुमच्यासमोर एक दिनदर्शिका दाखवलेली बघू शकता. ती प्रत्येक महिन्याचं पान पलटी होते, त्या महिन्यामध्ये काय काय करायला पाहिजे अशा प्रकारचं हे एक चित्र आहे हे कॅलेंडरचं. म्हणजेच इथे आपल्याला एखादं आजचा जो काही वर्तमानातला भाग असतो हा दुसऱ्या दिवशी जुना होत असतो
परंतु आपल्याला एखादी गोष्ट जर आठवली नाही तर आपण पुन्हा जुनी वर्तमानपत्र शोधून त्यामध्ये काय आहे हे त्याची माहिती आपण मिळवत असतो. म्हणजे आपलं जे काही वर्तमानपत्र असतं ते वर्तमानपत्र आपल्याला माहिती पुरवण्याचं सुद्धा काम करत असतं. म्हणजेच आजचं वर्तमानपत्र उद्या इतिहास सांगणारं महत्त्वाचं एक साधन बनणारं असतं. मग इथे सुद्धा आपण या इतिहासाचा विचार करत असताना काळाचा अभ्यास हा फार महत्त्वाचा असतो. कारण इमारतीचा पाया आणि इतर जे काही खोदकाम करत असतात त्यावेळेला या ठिकाणी काही वस्तू सापडत असतात. मग त्यामध्ये नाणी सापडतात, मूर्ती सापडतात, भांडी, खापराचे तुकडे असे अनेक वस्तू त्यामध्ये सापडत असतात. आता यावरून त्या वस्तू कोणत्या काळातल्या आहे हे आपल्याला समजतं आणि अशा वस्तूंचा शोध घेण्याचं काम आपला जो काही पुरातत्व विभाग आहे त्या विभागामार्फत केलं जातं. आता इथे आपण एक विचार करूया. काय विचार करायचा आहे की आपल्याकडे वर्तमानपत्र येत असतं, त्याची बातमी महत्त्वाची असते, नंतर ती बातमी आपण विसरतो आणि त्यावेळेला आजचं वर्तमानपत्र दुसऱ्या दिवशी जुनं होतं. म्हणजे जुनी वर्तमानपत्रे आपल्याला उद्याचा इतिहास सांगत असतात. म्हणून इतिहास हे महत्त्वाचं साधन असतं. मागाशी पुन्हा तेच मी तुम्हाला सांगितलं होतं आणि आताही त्याची पुन्हा एकदा पुनरावृत्ती आठवण करून दिलेली आहे की हा जो काळ आहे या काळाचा जो काही इतिहास असतो हे आपल्याला त्याची माहिती देण्याचं काम हे वर्तमानपत्र करत असतं. इथे तुमच्यासमोर काही प्राचीन नाणी दाखवलेली आहेत, काही प्राचीन कोरीव मुद्रासुद्धा दाखवलेल्या आहेत. इथे पुरातन काळातील गुहासुद्धा दाखवलेली आहे, कोरीव अशी गुहा आहेत. मग इथे आणखी काळ मोजण्यासाठी काही साधनंसुद्धा असतात. आता काळ मोजण्याची जी काही साधनं आहे त्यामध्ये बघा, सेकंद आहे, मिनिट आहे, तास आहे, दिवस आहे, रात्र, पंधरवाडा, महिना, वर्ष अशी अनेक साधनं आणि या साधनांमुळे हा काळ मोजला जातो. त्यातली काही साधनं आपण वापरली जातात, जशी घटिका पात्र, वाळूचे घड्याळ, दिनदर्शिका ही साधनं वापरली जातातच. आता युरोपमध्ये वाळूच्या घड्याळाचा उपयोग ज्यावेळेला केला जातो ते कसं आहे, त्यामध्ये दोन लाकडी चौकटी असतात आणि त्या चौकटी एकमेकांना जोडलेल्या असतात. त्यामध्ये काचेची भांडी बसवलेली असतात. वरच्या भांड्यातील वाळू दुसऱ्या भांड्यात जाईल अशा प्रकारची रचना त्यामध्ये केलेली असते आणि सर्व वाळू भांड्यात पडल्यावर पुन्हा ते उलटे केले जाते आणि अशा तऱ्हेने 1 तास मोजला जातो. हीच घड्याळं भारतात सुद्धा आलेली आहेत. जसं इथे बघा चित्र दाखवतंय, वाळूच्या घड्याळाचं चित्र आहे बघा. हे वाळूचं घड्याळ कसं आपल्या समोर दाखवलेलं आहे. मग ह्या वाळूच्या घड्याळाचा शोध कोणी आणि केव्हा लावला हे आपल्याला माहीत असायला पाहिजे. म्हणून यांत्रिक घड्याळाचा शोध चीनच्या हिंग व लिंग सन या संशोधकांनी लावलेला आहे 1725 मध्ये. आता लंबकाच्या घड्याळाचा शोध नेदरलँड्समध्ये ख्रिश्चन ह्युजेसने 1656 मध्ये लावला. नंतर तापमानाच्या साहाय्याने स्प्रिंगवर चालणारं अचूक घड्याळ 1671 मध्ये हॅरिसन या संशोधकांनी तयार केलं होतं आणि 1462 मध्ये इटलीच्या बार्थोलोम मॅंगप्रेंडीने या घड्याळाचा शोध लावल्याची नोंद आहे. त्यात गिअर चक्राचा वापर केला गेलेला होता. त्यानंतर यांत्रिक आणि लंबकाच्या घड्याळाचा शोध लागण्यापूर्वी वाळूचे घड्याळ आणि घटिका पात्र ही उपकरणं वेळ ठरवण्यासाठी अतिशय महत्त्वाची असतात. त्यामध्ये भारतामध्ये तर वाळूचं घड्याळ आणि घटिका पात्रांचाच प्रामुख्याने उपयोग केला जात होता. 17व्या शतकापर्यंत भारतात ही पद्धत रूढ होती. नंतर ख्रिस्तपूर्व 5 ते 100 वर्ष बाबिलोनियन आणि इजिप्शियन लोक त्या काळी माहिती असलेल्या ताऱ्यांच्या स्थितीचं निरीक्षण करून वेळ ठरवित असत. शिवाय ते लोक वेळ ठरवण्यासाठी सावलीच्या घड्याळाचा म्हणजे छायायंत्राचा सुद्धा वापर करत असत. तर अशा प्रकारे या घड्याळाच्या बाबतीतली माहिती आहे. येथे तुमच्यासमोर हे घड्याळ दाखवलेलं आहे. आणि घटिका पात्र जे आहे ते अशा पद्धतीने असतं. यामध्ये एक मोठं पातेल्यासारखं एक हे असतं, त्याच्यामध्ये पाणी भरले असतं आणि ही एक वाटी असते. ही वाटीला बारीक छोटंसं छिद्र असतं. ही त्या पाण्यावर तरंगत असतं
आणि मग हळूहळू ते पाणी त्यामध्ये भरत असतं. मग ती वाटीत जेव्हा पाणी भरतं तेव्हा मग त्या ठिकाणी काही त्याला खुणा केलेल्या असतात. मग तेवढं पाणी भरलं की मग 1 तास 2 तास अशा पद्धतीने या घटिका पात्राचासुद्धा उपयोग केला जात होता. तर अशा पद्धतीने आपण काळाची ओळख ही थोडक्यात करून घेतलेली आहे. त्याचबरोबर आपण खरं म्हणजे या ठिकाणी तुम्हाला मी काही प्रश्नसुद्धा दिलेले आहेत. त्यामध्ये रिकाम्या जागी योग्य शब्द सांगा अशा प्रकारचा प्रश्न आहे. आता काळ मोजणारी टिंबटिंब साधने आहेत. त्यामध्ये घड्याळ आणि डब्बा अशा प्रकारचं 2 पर्याय दिले आहेत. नंतर पुरातन काळात घटिका पात्र व टिंबटिंब घड्याळ वापरत व लोखंडाचे की वाळूचे असाही प्रश्न त्यामध्ये दिलेला आहे. नंतर वाळूचे घड्याळ टिंबटिंबमध्ये वापरले जात होते. मग त्यामध्ये भारतात वापरले जात होते की चीनमध्ये. तर अशा पद्धतीने या ठिकाणी या काळाच्या संदर्भामध्ये थोडक्यात तुम्हाला माहिती दिलेली आहे. त्याचबरोबर इथे काही उत्तरंसुद्धा त्यामध्ये मी दिलेत. तुम्ही या पाठाचं वाचनही करायचं आहे. मग इथे जर समजा आपल्याला प्रश्न दिला आहे की काळ मोजणारी घड्याळ साधने आहेत. पुरातन काळात घटिका पात्र व वाळूचे घड्याळ वापरत असत. वाळूचे घड्याळ भारतामध्ये वापरले जात होते. तर अशा पद्धतीने आपण या काळाची माहिती घेत आहोत. आता इकडे आणखीन एक उदाहरण दिले. लहानपण ते 20 वर्षाच्या काळातल्या काही घटना आहेत. जसं काल म्हणजे भूतकाळ, आज म्हणजे वर्तमान काळ आणि उद्या म्हणजे भविष्यकाळ. आता यामध्ये 3 गोल दाखवलेले आहेत. मी लहानपणी असा होतो, मी सध्या असा आहे आणि मी 20 वर्षानंतर असा असेन. म्हणजे इथे कालचा भाग दिला आहे. म्हणजे इथे भूतकाळ आलेला आहे. कालचा भाग दिलेला आहे. इथे कालचा भाग रंग दिलेला आहे भूतकाळाचा. आजचा भाग दिलेला आहे इथे हा वर्तमान काळातला आहे आणि इथे उद्याचा भविष्यकाळसुद्धा दाखवलेला आहे. आपण आपलं स्वतःचं जरी निरीक्षण केलं की आपण जेव्हा शाळेत आलो तेव्हा किती लहान होतो, आता तुम्ही 3रीमध्ये आहात, म्हणजे तुम्ही किती आता मोठे झालेले आहेत याच्यावरून सुद्धा या काळाची आपल्याला माहिती मिळत असते. तर अशा पद्धतीने आपण या काळाची ओळख करून घेतलेली आहे. इथे काही आणखी तुम्हाला प्रश्न दिले आहेत. त्या प्रश्नांची उत्तर तुम्ही सोडवायची आहे. उद्या असणारी तारीख कोणत्या काळाची असेल? घटिका पात्राचा उपयोग कशासाठी केला जातो आणि काळांची नावे सांगा. वर्तमान काळाची वाक्य सांगा. अशा प्रकारचे 4 प्रश्न तुम्हाला वहीमध्ये सोडवायचे तुम्ही. धन्यवाद.